हाय हॅलो तुमचं परत एकदा स्वागत आहे आपल्या नवीन मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्हाला आजचा दिवस सुखाचा, समाधानाचा, भरभराटीचा जावो हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना. चला तर मग सर्वच ठिकाणी उन्हाळी वाळवणी पदार्थांची सुरुवात झालेलीच आहे. तर आज आपण बनवणार आहोत आलू चिप्स. तर आलू चिप्स साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये कसे बनवायचे आहेत तर आज आपण ते आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहेत. तर सगळ्यात अगोदर तर आपल्याला साईजला मोठा असेल असा ज्योतीचा बटाटा घ्यायचा आहे. तुमच्याकडे नॉर्मली जो पण बटाटा असेल तो तुम्ही घेऊ शकता. फक्त त्याची साईज ही आपल्याला आलू चिप्स करण्यासाठी मोठी पाहिजेत असते. त्यामुळे कधीही आलू चिप्स बनवताना मोठाच बटाटा वापरायचा असतो. चला तर मग आजचा व्हिडिओ ही खास असणार आहे. त्यामुळे आता इथून पुढील जे व्हिडिओ येणार आहेत ते सर्व काही उन्हाळी वाळवणी पदार्थांचे येणार आहेत. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा. आता या ठिकाणी अशा प्रकारे सर्व काही आपल्याला बटाट्यांचे साल काढून घ्यायचे आहेत. आता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे एका मोठ्या टपामध्येच आपल्याला सर्व काही बटाटे अशा प्रकारे त्याचे चिप्स करून घ्यायचे आहेत. बटाट्याचे वेपर्स करत असताना घेण्याची एखादी टिप्स सांगायला गेलं तर किंवा महत्त्वाची जी टिप्स आहे ती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर ती अशी आहे की आपले जे बटाटे आहेत म्हणजे चिप्स जे आहेत ते आपल्याला पाण्याच्या वर अजिबातही ठेवायचे नाही आहे. त्याला पूर्णतः पाण्यामध्ये डीप करून ठेवायचं आहे. जेणेकरून ते पाण्याच्या वर जर आले तर आपले बटाट्याचे चिप्स जे आहेत ते काळे पडण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे पूर्णतः आपल्याला ते पाण्यामध्येच डीप करून ठेवायचे आहेत. तर तुम्ही बटाट्याच्या चिप्सची साईजसुद्धा बघू शकता. वेपर्स साईजलाही खूप मोठे झालेले आहेत. आता मी एका साईडला इकडे 5 ते 6 वेळेस आपल्याला हे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत. ज्या प्रकारे आपण पाण्याने धुतील त्याप्रमाणे आपलं पाणी हे चांगल्या म्हणजे अगोदरचं जे स्टार्च आहे ते पूर्णतः निघून जाईल आणि आपलं पाणी निथळ निघेपर्यंत आपल्याला हे चिप्स धुवून घ्यायचे आहेत. त्यानंतर मी आता त्यामध्ये तुरटीचा खडा टाकून त्याला रात्रभर तसंच ठेवून दिलेला आहे. आता दुसऱ्या दिवशीचा हा जो व्हिडिओ आहे त्यामध्ये तुम्ही बघू शकता की आता आपल्याला पाणी परतही त्यामध्ये तसंच चेंज करून परत ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला 80%च आपले जे वेपर्स आहेत ते शिजवून घ्यायचे आहेत पाण्यामध्ये म्हणजे वाफाळून घ्यायचे आहेत. तर त्यानंतर बघू शकता तुम्ही असे एखाद्या प्लेटमध्ये किंवा मोठ्या ताटामध्ये आता हे सर्वता काढून घ्यायचे आणि नंतर आपल्याला 1 तासासाठीच आपल्याला हे वाळवत ठेवायचे आहेत उन्हामध्ये. फक्त दुसरी महत्त्वाची टिप्स म्हणजे 1च तास आपल्याला ठेवायचे आहे. त्यानंतर आपण सावलीच्या ठिकाणी त्याला सुकवायचं आहे. जर 1 तासांच्या वर जर आपण हे आलू चिप्स उन्हामध्ये ठेवले तर ते लाल होण्याची शक्यता असते. त्यामुळे 2 महत्त्वाच्या टिप्स मी तुम्हाला आत्तापर्यंत सांगितलेल्या आहेत. त्या फॉलो केल्यानंतर आपले जे वेपर्स आहेत ते खरंच खूप छान होतात. तर चला मग तुम्ही बघू शकता किती साईजला मोठाही आणि पांढरे शुभ्र असे हे आपले वेपर्स झालेले होते. चला तर मग तुम्हाला आता हा जर व्हिडिओ आवडला असेल तर आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की लाईक करा आणि शेअर करा. तर चला मग अजून इथून पुढे आपण केलेले आहेत वळीव लाडू. तर वळीव लाडू केली होती. आता दुपारची वेळ होती तर म्हटलं चला काहीतरी छान बनवूयात. तर वळीव लाडू केले होते कारण गुढीपाडवाही येणारच होता दुसऱ्या दिवशी त्यामुळे. तर अशा प्रकारे यामध्ये कणिक घ्यायचं आहे आपल्याला गव्हाचं, थोडंसं मीठ टाकायचं, हळद टाकायची आणि तेल गरम करून त्यामध्ये टाकून छानपैकी कणिक मळून घ्यायचं आणि असं व्हिडिओत मी दाखवले त्याप्रमाणे त्याचे असे छोटे लाडू करून घेऊन आपल्याला अशा प्रकारे एक तेलात सोडायचं आहे आणि दोन्ही साईडला आपल्याला त्याला छानपैकी खरपूस असं तळून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता तुमच्या इकडे ही रेसिपी करतात का तर मला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुमच्या इकडे आमच्या इकडे तर याला वळीव लाडू म्हणतात. तुमच्या तिकडे काय म्हणतात तर तेही मला कमेंट करून नक्की सांगा. तर चला मग व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि अजून असे नवनवीन आता वाळवणीच्या पदार्थांचे व्हिडिओ येणार आहेत तर तेही बघायला विसरू नका. चला तर मग अशा नवीन आता एका छोट्या व्हिडिओमध्ये आपण परत येऊया. तोपर्यंत तुम्हा सर्वांना बाय बाय.